नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि ही जी पदभरती आहे रोजगार पद्धतीने म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदभरती केली जाणार आहे. याच्यामध्ये विविध पदे आहेत. त्याच्यामध्ये नर्सचे असतील, लॅब टेक्निशियनची अशी जी पदे आहेत ती सर्व आपण व्यवस्थितपणे पाहून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला पात्रता काय लागेल, अर्ज करता कशा पद्धतीने करायचा आहे, सॅलरी किती भेटणार आहे, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन आहात तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवरती प्रेस करून ठेवा. म्हणजे आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवीन नवीन जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. तर चला वेळ न वाया घालवता आता सविस्तर व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, ही जी पदभरती आहे बघा, जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत ही तुमची इथे पदे भरून घेतली जाणार आहेत. आणि या पदासाठी तुम्हाला अर्ज जो आहे तो गुगल फॉर्मच्या माध्यमातून इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असणार आहे. तर तो अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तो पण आपण सविस्तर पाहून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जी पदे आहेत ती इथे पाहून घेऊ. तर बघा, रोजंदारी पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ही पदे भरायची आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे वैद्यकीय अधिकारी. हे तर आपल्या काही कामाचं नसणार आहे. आपण जे बघणार आहोत स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा प्रकारची पदे इथे पाहून घेणार. तर बघा, स्टाफ नर्ससाठी त्यांनी ते ठिकाण सांगितलं आहे. इथे ठिकाण कोणतं आहे ते तुम्ही इथे बघून घ्या. भामरगडमध्ये तुमची एक स्टाफ नर्ससाठी पदे इथे रिक्त आहेत आणि जागा ज्या आहेत त्या 2 इथे रिक्त आहेत. स्टाफ नर्स ए-एन-एम विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ए-एन-एम झालेले विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहेत. सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता इथे डिटेलमध्ये आहे. ती कोणती आहे बघा. ए-एन-एम किंवा जी-एन-एम किंवा बी-एस-सी नर्सिंग झालेला विद्यार्थी देखील इथे अर्ज करू शकणार आहे. आणि सोबतच तुम्हाला एम-एन-सीचं रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे. विदाऊट रजिस्ट्रेशन शिवाय तुम्ही इथे अर्ज भरू शकणार नाही. आणि यासाठी पगार असणार आहे दर महिन्याला ₹18,000 एवढा पगार इथे दरमहा दिला जाणार आहे. तर ए-एन-एम, जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंग झालेला विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही एम-एन-सी रजिस्ट्रेशन झालेलं नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी आपला जॉब कॉर्नरकडे संपर्क साधायचा. त्या विद्यार्थ्यांचे आपण अगदी मोजक्या फीसवर इथे रजिस्ट्रेशन करून देत असतो. तर जवळपास 1000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपल्याकडून रजिस्ट्रेशन करून घेतलेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणखी झालेलं नाही त्यांनी आपल्याशी संपर्क साधा. आपला नंबर, WhatsApp नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा कॉमेंट सेक्शनमध्ये पिन केलेला आहे. तर तिथून तुम्ही आपल्याला संपर्क साधू शकता. तर ठीक आहे. दुसरं जे पद आहे बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञचं हे पद आहे म्हणजे लॅब टेक्निशियनचं. इथे पण तेच भामरगडमध्ये तुमचं एक पदे भरून घेतली जाते. जागा ज्या आहेत त्या 2 जागा इथे रिक्त आहेत. शैक्षणिक अर्थ तुम्हाला 12वी सायन्स प्लस DMLT विथ MSBT रजिस्ट्रेशन तुम्हाला ते लागणार आहे. आणि यासाठी पण पगार जो आहे तुम्हाला ₹18,000 एवढा इथे दर महिन्याला पगार इथे दिला जात आहे. तर अशा प्रकारची पद आहेत. त्याच्यानंतर वाहन चालकचं पद आहे. त्याच्यासाठी पण 2 जागा आहेत. एस-एस-सी पास म्हणजे 10वी आणि व्हॅलिड LMV ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला ते लागणार आहे. 15,000 एवढा पगार इथे दिलं जाईल. आणि 5वा आहे डाटा एंट्री ऑपरेटरचं. त्याच्यासाठी एकच जागा रिक्त आहे. शैक्षणिक आता एनी ग्रॅज्युएट तुम्हाला ते लागणार आहे. टायपिंग स्किल 30 शब्द प्रति मिनिट, इंग्लिशचे 40 शब्द प्रति मिनिट आणि एम-एस-सी-आय-टी तुम्हाला लागणार आहे. ₹10,000 एवढा पगार तुम्हाला ते दिले जाणार आहे. तर अशा प्रकारची ही पदे आहेत. आता त्याच्यानंतर सर्वसाधारण अटी व शर्ती काय त्या पण आपण इथे पाहून घ्याव्या लागतील. आता अर्ज करण्यासाठी तारीख जी असणार आहे बघा, 9/1/2026 पासून ते दिनांक 20/1/2026 पर्यंत तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने हा अर्ज इथे भरायचा आहे. गुगल फॉर्म तुम्हाला हा इथे भरून घ्यायचा आहे. गुगल फॉर्मच्या माध्यमातूनच तुमचा इथे अर्ज भरला जाणार आहे. रात्री 21/1/2026च्या रात्री 11 वाजेपर्यंत तुम्हाला इथे अर्ज भरता येणार आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला लिंक बद्दल केल्या जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्ज भरता येणार नाही. म्हणजे तुम्हाला 20 तारखे दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला ते अर्ज भरता येणार आहेत. आणि त्याच्यानंतर पोस्टाने किंवा समक्ष स्वतः जाऊन दिलेले अर्ज तुमचे इथे गृहीत धरले जाणार नाही. आता बघा, गुगल फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेलवर ऑटो जनरेटेड अर्जाची प्रत प्राप्त होईल. म्हणजे त्याची जी प्रिंट आहे तुमच्या ईमेलवरती भेटून जाईल. सदर अर्जाची प्रत उमेदवारांनी संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्वतःकडे जपून ठेवायची आहे. तसेच मूळ कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहणार आहे. आता ही जी तुम्हाला रिसिप्ट भेटेल किंवा पावती भेटेल ती तुम्हाला इथे जपून ठेवायची आहे. तुमचं सिलेक्शन वगैरे झालं तर तुम्हाला इथे
महत्त्वाची असणार आहे, की तुम्हाला कामात येणार आहे. याच्याशिवाय तुमचं मग सिलेक्शन वगैरे केलं जाणार नाही. भरती प्रक्रियेच्या बद्दल पुढील सर्व सूचना अपात्र, पात्र जे काही असेल उमेदवारांची यादी, मूळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक इत्यादी वेळोवेळी तुम्हाला जिल्हा परिषद गडचिरोलीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.झडपीगडचिरोली महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती सर्व पाहण्यासाठी भेटणार आहे. त्याच्यानंतर बघा आता निवड पद्धत ही कशा प्रकारे असणार आहे. तर सर्वांना हा पॅटर्न आता माहीतच झालेला आहे. शेवटच्या वर्षाच्या गुणाच्या आधारे तुम्हाला 50 गुण मॅक्सिमम इथे घेता येणार आहेत. शैक्षणिक अर्हता जास्त असेल तर 20 गुण इथे तुम्हाला भेटतील आणि संबंधित पदाशी जे निगडीत अनुभव असेल तर त्याचे तुम्हाला 30 गुण इथे भेटणार आहेत आणि त्याचं डिस्ट्रिब्युशन प्रत्येक वर्षासाठी 6 गुण अशा प्रकारे भेटणार आहे. म्हणजे एका वर्षाचे 6 गुण तुम्ही जास्तीत जास्त 5 वर्षाचे इथे अनुभव प्रमाणपत्र जोडू शकता. एकूण 100 गुणांची निवड प्रक्रिया तुमची इथे केली जाईल आणि तुमचं सिलेक्शन याच पद्धतीवर केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही. कुठल्याही प्रकारची काही लेखी परीक्षा नाही. फक्त तुमचं इथे सिलेक्शन प्रोसेस तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असले पाहिजेत. त्याच्यावरच तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा एक डिमांड ड्राफ्ट पण इथे काढून घ्यायचा आहे. उमेदवारांनी अर्ज सादर करताना भरती शुल्क ₹100 इतकी रक्कम खालील विवरणात नमूद बँक खात्यावर ऑनलाईन, इंटरनेट बँकिंग, फोनपे, गुगल पे इत्यादी अथवा विवरणात नमूद बँक खात्यावर ऑफलाईन स्वरूपात रोखीने जमा करता येणार आहे. म्हणजेच तुम्हाला इथे फीस पण हा फॉर्म भरण्यासाठी असणार आहे. ₹100 इतकी ह्या फीस इथे असणार आहे. म्हणजे डिमांड ड्राफ्ट किंवा चेकच्या स्वरूपात देखील तुम्ही ऑफलाईन पेमेंट करू शकता. त्यासाठी तुम्हाला ते डिमांड ड्राफ्ट जर काढत असाल, तर त्याच्यासाठी तुम्हाला बघा डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी गडचिरोली या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. आणि तुम्ही जर फोनपे, गुगल पे वगैरेवरून जर भरत असाल ऑनलाईन पेमेंट, तर अकाउंट नंबर आणि IFSC कोड या नंबरवरती तुम्हाला फोनपे, गुगल पे इथे करता येणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ते हा करायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन आयडी तुम्हाला लिहून घ्यायची आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला काढून पावतीसोबत तुम्हाला अर्जासोबत येथे जोडायचा आहे. अर्ज भरताना तुम्हाला अपलोड करायचा आहे. तुम्हाला हे अपलोड करावं लागेल. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा पेमेंट झालेला आणि ते तुम्हाला इथे भरायचं आहे. बाकी सर्व गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो. या सर्व गोष्टी त्याच परत परत सांगितलेल्या आहेत. शेवटी 20/1/2026 अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे सर्व माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा Google फॉर्म लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करण्याचा दिनांक आहे 9/1/2026 23/1/2026 रात्री 11 वाजेपर्यंत भरू शकता. उमेदवारांचे मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे 2/2/2026 पर्यंत ही असणार आहे. तर अशा प्रकारची सर्व माहिती आहे. त्याच्यानंतर शेवटी एक लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे पण कंपल्सरी आहे. हे पण तुम्हाला इथे भरायचं आहे. तुमचं नाव, कोणाचे मुलगा-मुलगी आहे, तुमच्या वडिलांचं नाव, कुठे राहता, वय, वर्ष सर्व मला एवढी मुले आहेत, या सर्व गोष्टी तुम्हाला ते भरायच्या आहेत. तुमची स्वाक्षरी करून तुमच्या गावाचं नाव, ठिकाण, तुमचं संपूर्ण नाव इथे लिहून हा तुम्हाला इथे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र इथे लिहून जोडून द्यायचं आहे. तर अशा प्रकारची जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. तर सर्व माहिती तुम्हाला इथे पाहून घ्यायची आहे प्रत्येक वेळेस. त्या PDF ची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा तुम्ही आपलं WhatsApp चॅनल जॉइन करा. तिथे तुम्हाला ही PDF भेटून जाईल. शेवटी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे. व्हिडिओला सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटू तोपर्यंत अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.